या ठिकाणी आयुर्वेद महाविद्यालय अँड रिसर्च सेंटर हे जे पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन म्हणजे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं हे आयुर्वेद महाविद्यालय आहे आणि त्या महाविद्यालयातील पीजी डायरेक्टर सन्माननीय डॉक्टर मिनल दीपक लाड मॅडम या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि हे महाविद्यालय पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि त्याच पर्यायाने सन्माननीय अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली हे चाललेलं असतं. अजितदादा हे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पण आहेत. त्याच्या अनुषंगाने आपण या कॉलेजमधील स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीने चालतात याविषयी थोडक्यात मॅडमकडून समजून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, या ठिकाणी आयुर्वेद महाविद्यालय जे आहे एज्युकेशनच्या अंतर्गत आता बरेच रिसर्च होत आहेत. त्याच्या अनुषंगाने कॉलेजमध्ये पण एज्युकेशनमध्ये स्पोर्ट्स येऊ पाहते, पण त्याच्या अपरोक्ष आम्हाला दुसरी माहिती अशी हवी की स्पोर्ट्समध्ये जी कॉलेजचे जे भावी डॉक्टर्स आहेत तर ते स्पोर्ट्समध्ये काय काय ऍक्टिव्हिटी करतायत आणि कशा पद्धतीने ती ऍक्टिव्हिटी चालते. खरं तर इतर सर्वसामान्य महाविद्यालयांप्रमाणे आम्हाला स्पोर्ट्ससाठी तितकासा वेळ मिळत नसला तरी सुद्धा इतर विद्यार्थ्यांसारखेच आमचेही विद्यार्थी आहेत, ते सुद्धा खेळामध्ये तितकाच इंटरेस्ट घेतात आणि त्यामुळे आमच्या सुद्धा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ज्या स्पर्धा असतात, झोनल, इंटर झोनल, त्याच्यानंतर अश्वमेध म्हणजे ज्याच्यामधून विद्यापीठाचा संघ निवडला जातो, त्याच्यामध्ये आमच्यातली अक्षरशः इंटेक कॅपॅसिटी आमची तशी 60 आहे, पण त्यातली 31 मुलं तरी खेळायला नक्की दरवर्षी जातात आणि हे आम्हाला गौरवास्पद आहे की त्यातील 3 ते 4 विद्यार्थी तरी विद्यापीठाच्या संघात अश्वमेध खेळून येतात. आणि ही आम्हाला लाभलेली परंपरा चांगली आहे की व्हॉलीबॉलची टीम आमची ही महाराष्ट्रातली चॅम्पियन आजपर्यंत तरी आहे आणि त्यामुळे मुलांना खेळासाठी आमच्या संस्थेचं आणि आमच्या प्राचार्यांचं आणि सगळ्या शिक्षकांचं प्रोत्साहन कायम असतं. आमचा जिमखाना, त्याच्यामध्ये असलेले क्रीडा साहित्य अतिशय उत्तम प्रकारे मेंटेन आहे आणि जे काही हवं असेल त्याची मागणी केल्यानंतर संस्था आम्हाला ते तात्काळ पुरवते. या ठिकाणी आता तुमचं स्पोर्ट्सची डायरेक्टर किंवा इतर स्पोर्ट्सशी संबंधित आता कॉलेज मध्ये कोण काम पाहते? आमच्या डॉक्टर म्हस्के हे त्याचे इन्चार्ज आहेत. ऍक्च्युअली पूर्वी स्पोर्ट्स टीचर होते, परंतु आता विद्यापीठाच्या नियमानुसार आम्ही शिक्षक सुद्धा स्पोर्ट्स इन्चार्ज म्हणून काम करू शकतो. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आमचे डॉक्टर म्हस्के हे निदानचे पाठक आहेत, तर ते हे काम पाहतात आणि अतिशय इंटरेस्टने पाहतात कारण ते स्वतःही एक खेळाडू आहेत. निश्चितच या ठिकाणी गौरवास्पद या ठिकाणी गोष्ट आहे. डॉक्टर राजेंद्र म्हस्के हे खेळाडूही आहे आणि त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातही त्यांचं काम चांगलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला या तुमची फुटबॉलची टीम ही व्हॉलीबॉलची टीम ही या ठिकाणी आंतर युनिव्हर्सिटीमध्ये खूप चॅम्पियनशिप मध्ये या ठिकाणी मोडते आणि या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला आपण इंटरव्ह्यू दिला, मुलाखत दिली, त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.